प्रॉपर एक रोड मॅप दिला आणि इथे एक सिक्रेट टीप आहे जी मला तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करायची आहे. तर आम्हाला काहीतरी करायचं आहे, अचीव्ह करायचं आहे, पण एक्झॅक्टली काय करायचं ना हे आमच्या लक्षातच येत नाहीये, समजतच नाहीये. सोबतच घरातल्या जबाबदाऱ्यांमध्ये आम्ही इतकं गुरफटलोय ना की आमच्याकडे आता सध्या तितका वेळही नाहीये. म्हणजे अगदी 2-4 तास जे लागतात एखादं काम सुरू करायला, तर तितका वेळ जो आहे तर तो आमच्याकडे नाही आहे. झिरो इन्व्हेस्टमेंट मध्ये काहीतरी चालू करायचंय, घरातून काहीतरी चालू करायचंय, तर एक्झॅक्टली काय करू ना तर आम्हाला समजत नाहीये. तर माझ्या भरपूर अशा मैत्रिणी आहेत ज्या कॉमेंटमध्ये किंवा मग मेसेजमध्ये किंवा कॉल्सवरती त्यांचे असे जे काही प्रॉब्लेम्स असतील ना तर ते माझ्यासोबत डिस्कस जे असतील तर ते करत असतात. तर आज तुमच्या या प्रॉब्लेम्स वरती एक प्रॉपर सोल्युशन जो असेल तर तो मी घेऊन आलेली आहे. एक प्रॉपर टेक्नॉलॉजी जी असेल तर ती मी आज तुम्हाला शिकवणार आहे. तर आजचा आपला आहे डे 4, ज्याच्यामध्ये आपली एक सिरीज चालू आहे. 15 दिवस 15 नवीन स्किल्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पहिले 3 व्हिडिओज अजूनपर्यंत बघितले नसतील तर नक्कीच चेक करा. तर आज आपण डिटेलमध्ये ट्युटोरियल जे असेल तर ते शिकणार आहोत की कशा पद्धतीने आपण चॅट जीपीटीचा वापर करून बऱ्याचशा गोष्टी चॅट जीपीटी कडून ज्या असतील तर त्या समजून घेऊ शकतो, शिकून घेऊ शकतो आणि नक्कीच आपल्या डे टू डे लाईफ मध्ये आपण अपडेट राहू शकतो की पुन्हा आपण थोडंसं पुढे जे असेल ना तर ते जाऊ शकतो. तर हा सिरीज तुम्हाला कसा वाटतोय आणि तुम्हाला अजून कोणत्या कोणत्या टॉपिक्स वरती व्हिडिओज हवेत तर ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमच्यासाठी मी असेच छान छान युजफुल मोटिवेशनल इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे असतील तर ते नेहमीच बनवत असते. तर लगेचच मी तुम्हाला घेऊन जाते माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवरती. ठीक आहे, मोबाईलचाच ट्युटोरियल देणार आहे कारण आपल्यापैकी भरपूर जणे अशा आहेत की ज्या फोन वापरताय. जर तुम्ही मोबाईल वापरताय ना तर प्ले स्टोअर वरती जायचं आहे आणि चॅट जीपीटी, ठीक आहे, चॅट जीपीटीचा जो ऍप्लिकेशन आहे तर तो तुम्हाला इन्स्टॉल करून ठेवायचा आहे. आणि जर तुम्ही कम्प्युटर किंवा लॅपटॉप यूज करताय तर सिम्पली www.chatgpt.com, ठीक आहे, असं सिम्पली वेबसाईट सर्च केली की ऑटोमॅटिकली चॅट जीपीटीची वेबसाईट जी असेल तर ती ओपन होईल. आणि ज्या ज्या गोष्टी मी इथे तुम्हाला सांगते तर त्या गोष्टी सगळ्या तुम्ही तिकडे अप्लाय करू शकता. तर ही आहे आपल्या चॅट जीपीटीची स्क्रीन. ठीक आहे, चॅट जीपीटी ज्यावेळी तुम्ही ओपन करताय तर अशा पद्धतीने एक स्क्रीन येते. जर तुम्ही पहिल्यांदा चॅट जीपीटी वापरताय तर फक्त काय करा, तुमच्या फोनमध्ये जो मेल आयडी असेल ना तर त्या मेल आयडीने फक्त लॉग इन करून ठेवा. वन टाइम प्रोसेस आहे, फक्त लॉग इन करून ठेवा, साइन अप करा. वन टाइम प्रोसेस आहे, होऊन जाईल. त्याच्यानंतर तुम्ही कधीही तुमचं चॅट जीपीटी ओपन केलात की अशा पद्धतीची एक स्क्रीन जी असेल तर ती तुम्हाला इकडे दिसून जाते. ठीक आहे, तर भरपूर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करते की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि ज्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतेय ना तर त्या प्रॅक्टिकली करून बघा. आणि त्याच्यामध्ये काही अडचणी असतील तर नक्कीच मला कॉमेंट सेक्शन मध्ये ड्रॉप करा, त्या आपण नेक्स्ट पार्ट मध्ये जे असतील तर ते कव्हर करण्याचा प्रयत्न करूयात. तर इथे हा चॅट जीपीटी आहे. ठीक आहे, आता इथे बघा, ह्याला आपण बोलतो न्यू चॅट. ठीक आहे, इथे बघा चॅट म्हणून एक ऑप्शन आहे. तर याच्यावरती ज्यावेळी तुम्ही क्लिक करताय तर एक नवीन चॅट जो असेल तर तो आपल्या समोर येतो, एक नवीन स्क्रीन. इथे तुमची जी काही प्रॉम्प्ट असेल किंवा तुम्हाला काही विचारायचं असेल, ठीक आहे, त्या गोष्टी तुम्ही इथे आस्क चॅट जीपीटी मध्ये एकतर तुम्ही टाईप करू शकता. ठीक आहे, जसं की व्हॉट इज फोटोसिंथेसिस. ठीक आहे, फोटोसिंथेसिस म्हणजे काय मला माहित नाहीये, तर मी सिम्पली ते टाईप केलं. ठीक आहे, जसं की मुलांच्या अभ्यासामध्ये एखादा पॉइंट असेल, एखादा पार्ट असेल की जो तुम्हाला खोलवर सांगायचा आहे मुलांना पण एक्झॅक्टली तुम्हालाच तो माहिती नाहीये, तर नक्कीच तुम्ही इकडे डायरेक्ट विचारायचं चॅट जीपीटीला की व्हॉट इज फोटोसिंथेसिस, तर ते डिटेलमध्ये तुम्हाला सांगतं बघा. ठीक आहे, आता जे सांगितलंय ते इंग्लिशमध्ये सांगितलंय, मला तर मराठीमध्ये हवंय, मला इंग्लिश वाचताच येत नाहीये किंवा समजत नाहीये व्यवस्थित, तर मग मी फक्त त्याला खाली सांगेन की इन मराठी. तर जे काही त्याने मला आता नॉलेज दिलं तर ते सगळं मला मराठीमध्ये नॉलेज जे असेल तर ते देईल बघा. ठीक आहे, चेक करा सगळ्या गोष्टी ज्या असतील तर त्या तुमच्यासोबत त्याने शेअर केलेल्या आहेत, ज्या की तुम्ही यूज करू शकताय. ठीक आहे, आणि मला जर एखादा इमेज वगैरे हवा असेल, एखादा फोटो वगैरे हवा असेल डिटेलमध्ये या गोष्टी मुलांना समजवण्यासाठी सांगण्यासाठी, तर मी इथे क्रिएट इमेज म्हणून केलं. ठीक आहे, तर इथे फोटोसिंथेसिसचा एक इमेज जो आहे, ठीक आहे, तर तो सुद्धा तयार होतो. हँड रिटन हवा असेल तर हँड रिटन किंवा मग तुम्हाला अगदी कम्प्युटर प्रिंट हवी असेल तर कम्प्युटर प्रिंट पण तयार होत आहे. ठीक आहे, हा इमेज जनरेशनची प्रोसेस 1-2 मिनिटं वेळ घेईल आणि त्याच्यानंतर तुमचा जो काही फोटो असेल तर तो इमेज जनरेट जो असेल तर तो होईल. ठीक आहे, तर हा एक चॅट आहे, याला काय बोलतो आपण, हा एक चॅट आहे. आता समजा तुम्हाला इतर कोणत्या विषयाबद्दल चॅट जीपीटीला विचारायचं तर ह्याच चॅटमध्ये कंटिन्यू करायचं का नाही. चॅट जीपीटीला काहीच समजणार नाही की एक्झॅक्टली तुम्ही फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसमधून तुमच्या डेली रुटीन मध्ये कशा पद्धतीने जम्प झालात. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा चॅट जो आहे तो चेंज करायचा आहे. म्हणजे तुमचा
टॉपिक बदललात ना की लगेच न्यू चॅट जो असेल तर तो तुम्हाला घ्यायचा आहे. म्हणजे दिवसातून तुम्ही एक 10 ते 15 प्रश्न चॅट जीपीटीला विचारताय, तर प्रत्येक वेळेला तुम्हाला एक न्यू चॅट जो असेल तर तो घ्यायचा आहे. ठीक आहे. आता हा इमेज जनरेट होईल तो आपण नंतर चेक करूयातच. ठीक आहे. इथे 2 डॅश दिसतात वरती, 2 डॅश वरती क्लिक करायचं आणि पुन्हा खाली न्यू चॅट आहे ना, तर न्यू चॅट वरती क्लिक करायचं. एक नवीन चॅट जो असेल तर तो आला. आता इथे तुम्हाला जे हवं आहे तर ते तुम्ही टाइप करू शकताय किंवा जर तुम्हाला टाइप करायचं नसेल, तितकाही तुम्हाला वेळ नसेल तर सिम्पली तुम्ही बोलू पण शकताय. ठीक आहे. इथे बघा एक माईक आहे. ठीक आहे. इथे एक माईक आहे. सिम्पली त्याच्यावरती क्लिक केलात ना, की तुम्हाला जे विचारायचं आहे चॅट जीपीटीला तर ते तुम्ही चॅट जीपीटीला सांगू शकता. फॉर एक्झाम्पल आता मी इथे चॅट जीपीटीला काही इन्फॉर्मेशन सांगते, कशी सांगते तर ते एकदा चेक करा. हॅलो चॅट जीपीटी, हाऊ आर यू? सॉरी. ओके. पुन्हा एकदा हॅलो चॅट जीपीटी. तर ऍक्च्युली मला 3 छोटी छोटी मुलं आहेत आणि दिवसभरामधला जो काही वेळ असेल ना, तर तो मॅनेज करणं माझ्यासाठी थोडंसं कठीण जातंय. तर मला कशा पद्धतीने एक काम चालू करायचं आहे, मला घरातून काहीतरी काम चालू करायचं आहे, जे की 0 इन्व्हेस्टमेंट असलं पाहिजे. सोबतच मी अगदी दिवसातले 2 किंवा 4 तास दिले तरी सुद्धा ते चालेल अशा पद्धतीचं असलं पाहिजे. सोबतच ते असं म्हणजे डेंजरस किंवा चाइल्ड सेफ्टीचा विचार करून अशा पद्धतीचं काम जे असेल ना, तर ते मला सुरू करायचं आहे. तर असं काही काम असेल, अशी कामाची काही लिस्ट असतील, तर त्या मला सजेस्ट करा सो दॅट मी ते घरातून 0 इन्व्हेस्टमेंट मध्ये जे असेल तर ते सुरू करू शकते. समजलं मला. छोट्या वेळेत आणि निरंतर करता येईल असं काम महत्वाचं आहे. तुमच्यासाठी काही चांगले पर्याय असे आहेत. सोशल मीडिया मॅनेजमेंट, YouTube चॅनल किंवा Instagramवर कंटेंट क्रिएशन, फ्रीलान्स कंटेंट रायटिंग, कॅनवा वापरून डिझाईन सर्व्हिसेस आणि वर्कशीट्स किंवा ई बुक्स सारखी डिजिटल प्रॉडक्ट्स विकणे किंवा व्हर्च्युअल असिस्टंटचं काम. सुरुवातीला कॅनवा आणि चॅट जीपीटी सारखी सोपी टूल्स शिका, थोडं प्रॅक्टिस करा आणि नंतर छोटे क्लायंट्स घ्या. गरज असेल तर मी तुला 10 0 इन्व्हेस्टमेंट वर्क फ्रॉम होम आयडियांचा 30 दिवसांचा स्टेप बाय स्टेप रोडमॅप पण तयार करून देऊ शकते. हे सगळं दिवसाला 2 ते 4 तास दिलेस तरी शक्य आहे, फक्त सातत्य ठेवलं तर. परफेक्ट. मी त्याला सांगितलं माझी जी काही कंडिशन होती ती आणि मग त्याच्या अकॉर्डिंगली त्याने मला माझ्या फील्ड रिलेटेड ज्या काही टॉपिक्स असतील तर त्या दिल्यात. आता तुम्हाला जर नॉन टेक्निकल हवं असेल तर तेही तुम्ही विचारू शकता. जसं की बघा, हॅलो चॅट जीपीटी. तर मी एका खेडेगावामध्ये राहते, ग्रामीण भागामध्ये राहते आणि टेक्नॉलॉजीची फारसं नॉलेज जे असेल तर ते मला नाही आहे आणि त्यामुळे मला अशा पद्धतीचं एखादं काम सजेस्ट कर जे की ग्रामीण भागातून मी चांगल्या पद्धतीने करू शकते आणि चांगला इन्कम जो असेल ना तर तो मी जनरेट करू शकते. एक मिनिट बघते. ठीक आहे. बघा, सध्यात सोपा आणि सुरक्षित पर्याय म्हणजे कॅनवावर साधे डिझाईन तयार करणे किंवा YouTube किंवा Instagramवर माहितीपूर्ण कंटेंट बनवणे. व्हॉइस टायपिंग वापरून मराठीत कंटेंट लिहिणे आणि डिजिटल प्रॉडक्ट तयार करणे जसे वर्कशीट्स किंवा ई बुक्स सुद्धा एक पर्याय आहे. जर तुम्हाला चांगलं उत्पन्न हवं असेल तर कॅनवा सोबत चॅट जीपीटी आणि सोशल मीडिया मॅनेजमेंट ही 3 कौशल्ये शिका. साधारण 30 ते 45 दिवस सातत्याने शिकलात तर तुम्ही स्वतः पेड क्लायंट्स हाताळू शकता. अनुभव वाढला की महिन्याला 15,000 ते 50,000 किंवा त्याहून जास्तही कमवता येतं. स्मार्टफोन आहेच तुमच्याकडे, तो पुरेसा आहे सुरुवातीला. एक प्रश्न विचारू का? तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे का आणि तुम्हाला मराठी शिकायला जास्त सोयीचं वाटतं का? ठीक आहे. तर त्याला मी सांगितलं की मला डिजिटल स्किल्स काय नाहीये, तर ते मला सजेस्ट करते की तुम्ही डिजिटल स्किल्स शिका. 30 ते 45 दिवसाचा वेळ लागेल आणि त्याच्यानंतर मग तुमचं जे काही काम असेल ना तर ते चालू करा. ठीक आहे. तर त्या अकॉर्डिंगली तुमची जी काही कंडिशन असेल, तुमची जी काही सिच्युएशन असेल त्या अकॉर्डिंगली तुम्ही त्याला ते सांगू शकताय. त्या अकॉर्डिंगली भरपूर रिझल्ट तुम्हाला देईल. आता इथे मी चॅट जीपीटी भरपूर दिवस वापरते. बघा माझी भरपूर मोठी हिस्ट्री आहे. ठीक आहे. तर काय होतंय की थोडंसं चॅट जीपीटीला माहिती आहे की माझा जो काही बॅकग्राऊंड आहे तर तो टेक्निकल आहे. कारण मी भरपूर YouTube रिलेटेड असेल, Instagram, Facebook, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स रिलेटेड भरपूर माहिती जी असेल ना तर ती सर्च करत असते. त्यामुळे मला अशा टाइपचे जे काही टॉपिक्स असतील किंवा अशा टाइपचे वर्क फ्रॉम होम आयडियाज असतील तर ते जास्त सजेस्ट होतात. पण जर समजा तुम्ही न्यू असाल तर तुम्हाला वेगळे कदाचित आयडियाज जे असतील ना तर ते सजेस्ट होतील. जसं की मी चॅट जीपीटीला आता सांगते की माझी जी काही जुनी हिस्ट्री आहे ना तर ती थोड्या वेळासाठी तू विसर आणि मग पुन्हा जे काही मी तुला प्रॉम्प्ट देते तर त्या अकॉर्डिंगली ट्राय कर. मग कदाचित हे जे रिझल्ट्स असतील ना तर ते चेंज होतील. तर आता समजा
आपण ठरवूयात की तुम्हाला रोज इंग्लिश भाषा जी असेल तर ते शिकायची आहे. ठीक आहे, मी न्यू चॅट घेईन त्याच्यासाठी, पण तुम्हाला इंग्लिश भाषा जी असेल तर ते शिकायची आहे. तर एक प्रॉपर रोड मॅप मी चॅट जीपीटी कडून घेते की कशा पद्धतीने तुम्ही प्रॉपर इंग्लिश भाषा जी असेल तर ते शिकू शकताय आणि किती दिवस तुम्हाला एक्झॅक्टली लागतील. ठीक आहे, न्यू चॅट घ्यायचा प्रत्येक वेळेला. ठीक आहे, कारण हा चॅट आणि तो चॅट काहीच लिंक नसतं, त्यामुळे नवीन चॅट घ्या. आता मी इथे चॅट जीपीटीला विचारते, हॅलो चॅट जीपीटी, तर माझी लोकल लँग्वेज जी आहे, मदर टंग जी आहे, तर ती मराठी आहे आणि आता मला इंग्लिश भाषा जी असेल तर ती शिकायची आहे. तर इंग्लिश मला बऱ्यापैकी लिहिता येतं, वाचता येतं. तर मला एक प्रॉपर रोडमॅप हवा आहे. 30 दिवसांचा रोडमॅप हवा आहे. मला इंग्लिश भाषा जी असेल तर ती फ्लुएंट बोलायची आहे. तर 30 दिवसाचा रोडमॅप माझ्याकडे रोज 1 तास अवेलेबल आहे, ज्यामध्ये मी प्रॅक्टिस करू शकते. तर प्लीज गिव्ह मी रोडमॅप. हो, समजलं. तुमचा बेस आहे हे छान आहे. आता 30 दिवसांचा रोडमॅप बघूया. पहिल्या आठवड्यात स्वतःशी इंग्रजीत विचार करण्याची सवय लावा. रोज 10 नवीन शब्द, छोटे वाक्य आणि स्वतःचा परिचय बोलून बघा. दुसऱ्या आठवड्यात दररोजच्या विषयांवर बोला, जसं की स्वयंपाक, मुलं, खरेदी. दररोज 10 ते 15 मिनिटं एखादा इंग्लिश व्हिडिओ बघा आणि त्याचं अनुकरण करा, म्हणजे शॅडोइंग. तिसरा आठवडा संभाषण कौशल्य वाढवा. स्वतःचा आवाज रेकॉर्ड करा, ऐका, चुका सुधारा. चौथा आठवडा म्हणजे पूर्ण संभाषण इंग्लिश मध्ये करायचं. चॅट जीपीटी किंवा एखाद्या मित्रासोबत बोला. छोट्या क्लिप्स रेकॉर्ड करा, जसं युट्यूब सारखी. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे दररोज सातत्याने बोलत राहा. चुका झाल्या तरी घाबरू नका. तुम्ही आधीच कॉन्टेंट तयार करता, त्यामुळे तुमच्यासाठी हे खूपच जमणं शक्य आहे. तयार आहात ना? सुरू करायला तयार असाल तर मी तुम्हाला उद्यापासून दिवसानुसार छोटे छोटे टास्क सह 30 दिवसांचे चॅलेंज ही देऊ शकते. सांगाल का? ठीक आहे, तर प्रॉपर एक रोडमॅप दिला आणि इथे एक सिक्रेट टीप आहे जी मला तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करायची आहे, जी तुम्ही जर केली तर नक्कीच तुमची लाईफ जी असेल ना तर ती चेंज होऊ शकते. आणि ती टीप काय आहे तर चेक करूया. चला, तर बघा आता चॅट जीपीटीला मी सांगते, hello chat gpt, so let's start talking in english. I will practice english communication. Please correct my sentences whenever necessary. So हे जे वाक्य होतं ना तर त्याच्यामध्ये काय काय चुका झाल्या तर ते मला सांग आणि त्या पद्धतीने मग मी पुढचं वाक्य बोलेन. Got it. Your English version is strong. A smoother way to say it: Hi ChatGPT, let's start talking in English. I'll practice my communication. Please correct me whenever needed. Bus shortest a tweet. I'll practice my communication. Now go ahead with your next sentence in English. Okay, how was your day chat gpt? My day was quite beautiful. Please correct my sentence. Nice. A smoother version is my day was really good or really nice. Also, instead of how was your day to me, maybe tell me one thing that made your day good. Okay, chat gpt, so I'll start practicing daily 10 sentences so that I can improve my english communication. So what else should I do to improve my english communication? A smooth version: what should I do to improve my English communication? Try this simple plan. Speak 10 sentences daily, record them, then listen and fix one small thing. Ready? Give me your first sentence for today. My name is Kshitija. Perfect. Just a quick pronunciation tip. Sh-ti-ja. Now sentence 2, go ahead. It's my name, so I can pronounce it. My name is Kshitija. So give me 10 sentences which I can use in day-to-day life while talking with my kids. Got it. Here are 10 simple lines. 1. Wake up, it's morning. 2. Brush your teeth. 3. Wash your hands. 4. It's time for breakfast. 5. Eat your food slowly. 6. Pack your bag. 7. Put on your shoes. 8. Let's go to school. 9. Do your homework. 10. Time to sleep.
Okay, thank you, ChatGPT. It was nice talking to you. Please correct the sentence, then we'll stop this communication. Sure. A smooth version. Please correct my sentence. Then we'll stop. Okay, bye. तर अशा पद्धतीने तुम्ही एक कॉन्व्हर्सेशन जे असेल तर ते बिल्ड करू शकताय. तुमची जी लँग्वेज आहे किंवा ज्या लँग्वेज मध्ये तुम्हाला बोलायचं आहे ना, तर त्या लँग्वेज मध्ये तुम्ही बोलू शकताय. फॉर एक्झाम्पल आता हे मराठी इंग्लिशचं होतं, त्याच पद्धतीने तुम्ही हिंदी असेल किंवा अदर कोणती लँग्वेज तुम्हाला जर प्रॅक्टिस करायची असेल तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने जे असेल तर ते प्रॅक्टिस करू शकता. तर चॅट जीपीटी म्हणजे काय की ज्या गोष्टी आपल्याला अशक्य वाटतात ना, तर त्या सगळ्या गोष्टी शक्य होतात. आणि एक्झॅक्टली कशा शक्य होतात तर ते नक्कीच तुम्ही इथे चेकआउट करू शकताय. तर इथे जर तुम्हाला एक लिस्ट हवी असेल, ठीक आहे, म्हणजे काय काय प्रॉम्प्ट तुम्ही देऊ शकता ऍज अ होम मेकर, ऍज अ हाऊस वाईफ, एक लिस्ट मी बनवलेली आहे की कोणते कोणते प्रॉम्प्ट तुम्ही दिलेत तर छान पद्धतीने आयडियाज जे असतील तर त्या जनरेट होतील. एक प्रॉपर लिस्ट जी असेल ना तर ती मी बनवलेली आहे. आणि जर ती लिस्ट तुम्हाला हवी असेल ना तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये माझ्या इंस्टाग्रामची लिंक आहे. तर नक्कीच इंस्टाग्राम वरती जाऊन तिकडे इंस्टाग्रामचं चॅनल जे असेल तर ते फॉलो करा आणि तिकडे सिम्पली मला लिंक म्हणून मेसेज करा. मी लिंक जी असेल तर ती तुमच्या मेसेज बॉक्समध्ये जे असेल तर ते ड्रॉप करेन. डीएम मध्ये लिंक जी असेल तर ती मी पाठवेन. त्याच्यामध्ये एक प्रॉपर लिस्ट असणार आहे. वेगवेगळे प्रॉम्प्ट जे असतील तर ते मी ऍड केलेले आहेत आणि ते प्रॉम्प्ट नक्कीच तुम्ही ऍज अ होम मेकर, ऍज हाऊस वाईफ तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. सिम्पली काय करायचं, डिस्क्रिप्शन मध्ये इंस्टाग्राम चॅनलची माझ्या लिंक आहे, तिकडे जायचं आहे, चॅनलला फॉलो करायचं. तिकडे सुद्धा तुम्हाला छोटे छोटे शॉर्ट्स भरपूर बघायला मिळतात, खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बघायला मिळतात आणि कमी वेळेमध्ये, थोडक्या वेळेमध्ये जे असतील तर ते बघायला मिळतात. आणि त्याच्याच लॉंग व्हर्जन्स इथे तुम्हाला युट्यूब वरती बघायला मिळतात. त्यामुळे नक्कीच चॅनलला फॉलो करा आणि मला एखाद्या कुठल्याही व्हिडिओच्या खाली जस्ट प्रॉम्प्टची लिस्ट दे असं म्हणून जर तुम्ही मेसेज केलात तर ती जी प्रॉम्प्टची लिस्ट असेल तर ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. खूप मोठी लिस्ट आहे जी की खूप अभ्यास करून जी असेल तर ती बनवलेली आहे. तर ती तुम्हाला हवी असेल, फ्री ऑफ कॉस्ट आहे. हवी असेल तर इंस्टाग्राम वरती जाऊन मला सिम्पली फॉलो करा आणि मेसेज करा किंवा कॉमेंट करा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कॉमेंट करून नक्कीच सांगा. तर चॅट जीपीटीच्या माध्यमातून तुम्ही बऱ्याच गोष्टी ज्या असेल ना तर ते ट्राय करू शकता. फक्त चॅट जीपीटीला काही बेसिक गोष्टी आहेत. आता मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये अगदी चॅट जीपीटीचा प्रो तर बनवू शकत नाही, पण इथून पुढे जे व्हिडिओज येतील, अगदी शॉर्ट्स येतील, युट्यूबचे शॉर्ट्स बघा किंवा मग इंस्टाग्राम वरती सुद्धा रील्स जे असतील तर त्या बघा आणि नक्कीच ते जे शॉर्ट्स येतील, ते जे रील्स येतील तर त्याच्यामध्ये मी जास्तीत जास्त माहिती जी असेल चॅट जीपीटी बद्दलची, वेगवेगळे प्रॉम्प्ट्स असतात किंवा काही कीवर्ड्स असतात जे वापरल्यानंतर काही गोष्टी ज्या असतील तर त्या चेंज होतात, तर त्या मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. सिक्रेट टिप्स असतात तर त्या मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. तर त्या नक्कीच तुम्ही चेक करत चला आणि नेहमी रोज दुपारी जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ असतो तर क्षितिजा भाट, KSHITIJABHAT भाट हे चॅनल एकदा नक्कीच चेक करा. रोज तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील जे की तुमच्या ज्ञानामध्ये, तुमच्या माहितीमध्ये भर पाडण्याचं काम जे असेल ना तर ते करतील आणि नक्कीच हे व्हिडिओज तुम्हाला तुमच्या करिअरसाठी खूप जास्त युजफुल असतील याची गॅरंटी जी असेल तर ती मी देते. तर नक्कीच एंटरटेनमेंट लाईफ मध्ये असावी आणि त्याचसोबत जर करिअरमध्ये तुम्हाला पुढे जायचं असेल तर नक्कीच भरपूर इन्फॉर्मेशन, भरपूर नॉलेज जे असेल तर ती तुम्ही घेतली पाहिजे. तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून भरपूर टेक्नॉलॉजीच्या गोष्टी असतात ज्या मी अगदी सोप्यातल्या सोप्या मराठी भाषेमध्ये तुमच्यासोबत शेअर करत असते, मराठीमध्ये सगळ्या गोष्टी शेअर करत असते. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत, जे लोक तुमच्या जवळचे आहेत आणि तुम्हाला असं वाटतंय की त्यांनी सुद्धा त्यांच्या करिअरमध्ये प्रोग्रेस केला पाहिजे, त्यांच्या करिअरमध्ये ग्रो केलं पाहिजे, तर अशा जवळच्या तुमच्या 5 लोकांना, 10 लोकांना ही जे व्हिडिओ असेल तर ती व्हॉट्सअपवरती नक्कीच शेअर करा आणि सगळ्यांच्या लाईफमध्ये एक छान पॉझिटिव्ह होप जे असेल, रे जे असेल तर ते नक्कीच घेऊन येण्याचा प्रयत्न करा. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. पुढचे व्हिडिओज कोणत्या टॉपिक वरती हवे तर ते मला कॉमेंट करून नक्कीच सांगा, सो दॅट मी त्याच्यावरती व्हिडिओज जे असतील तर ते बनवेन. आणि हा जर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर खाली कॉमेंटमध्ये थम्स अप टाईप करायला विसरू नका, कारण त्यामुळे मला मोटिवेशन मिळतं आणि नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करण्याची प्रेरणा जी असेल तर ती मिळते. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.